नमस्कार, आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी. तर हा अंक जो आहे तो अंक 41 आहे. 41 मार्च 2026. तर आपला पहिला टॉपिक आहे राजकीय घडामोडी. आता आपण राजकीय घडामोडी IMP बघणार आहोत. ECINETचे अनावरण. नवी दिल्ली भारत मंडपम नवी दिल्ली येथे पार पडलेल्या इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट या जागतिक परिषदेमध्ये ECINETचे अनावरण केले गेले. मुख्य उद्देश काय आहे तर नागरिक, उमेदवार आणि निवडणूक अधिकारी यांना एकाच मंचावर आणून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणणे. IMP. तर आपल्याला प्रश्न येऊ शकतो की ECINET प्लॅटफॉर्मचे अनावरण कोणी केले तर भारतीय निवडणूक आयोगाने. IMP. आता अजून पाडू मशीन काय आहे, कशाशी संबंधित आहे तर बघू शकता. पाडू मशीन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरली जाणारी मशीन आहे. त्याचे राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी दरम्यान EVM मधील कंट्रोल युनिट बिघडल्यास बॅकअप म्हणून या यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. पाडू प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट उपयोग. मतमोजणीच्या दिवशी जर EVMच्या स्क्रीनवर काही तांत्रिक बिघाड झाला किंवा स्क्रीन दिसणे बंद झाले तर निकालाची प्रिंट किंवा डिस्प्ले पाहण्यासाठी या पाडू मशीनचा वापर केला जातो. IMP. पाडू मशीन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरण्यात आली. तर IMP आहे. भारतातील पहिले पूर्णपणे पेपरलेस कागद विरहित जिल्हा न्यायालय ठरले. कोणते ठरले तर कल्लपेट्टा, जिल्हा वायनाड, केरळ. भारतातील पहिले पूर्णपणे पेपरलेस न्यायालय कल्पेट्टा, जिल्हा वायनाड, केरळ. IMP. AI आधारित फेशियल रिकग्निशन विधानसभा कोणती आहेत? आंध्र प्रदेश ही चेहरा ओळखणारी प्रणाली विकसित करणारी म्हणजे राबवणारीच देशातील पहिली विधानसभा ठरली. आमदाराच्या उपस्थितीवर AI द्वारे देखरेख ठेवणारी भारतातील पहिले विधिमंडळ आंध्र प्रदेश ठरलेले आहे. IMP. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल निवासस्थानाचे नामकरण काय करण्यात आले तर जनभवन असे करण्यात आले. IMP. जनभवन. राजस्थानची पहिली सेंद्रिय ग्रामपंचायत कोटपुतली बहरोड जिल्ह्यातील बाबनवास कंकर या ग्रामपंचायतीने सेंद्रिय शेतीकडे यशस्वी वाटचाल केली. कोणती ग्रामपंचायत? राजस्थानची बामनवास कंकर. IMP. TVK पक्षाला शिट्टी निवडणूक चिन्ह. अभिनेते थलापती विजय यांच्या तमिळगा वैत्री कळघम या पक्षाला शिट्टी हे निवडणूक चिन्ह देण्यात आलेले आहे. IMP. आता बघणार आहोत आपण आर्थिक घडामोडी. केरळ एल्डरली बजेट मांडणारे पहिले राज्य. केरळ एल्डरली बजेट मांडणारे पहिले राज्य. वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे केरळ हे पहिले राज्य ठरले. IMP. प्रश्न असा येऊ शकतो की वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते तर केरळ. IMP. मोस्ट IMP. मिशन सक्षम पूर्ण नाव सहकारी बँक क्षमता निर्माण सक्षम. स्वरूप
जाऊ दे. उद्देश काय आहे तर सहकारी बँकमधील कर्मचाऱ्यांचे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढविणे. तर मिशन सक्षमचा उद्देश काय आहे तर सहकारी बँकमधील कर्मचाऱ्यांचे तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य वाढविणे. IMP सक्षमचं जो फुल फॉर्म आहे तो आहे सहकारी बँक क्षमता निर्माण. GDP वाढीचा अंदाज 2025-26 7.4%. 27 जानेवारी 2026ला भारत आणि युरोपीय संघ यांच्यामध्ये व्यापार करार झालेला आहे. कराराचे नाव मदार ऑफ ऑल डील्स. नरेंद्र मोदी आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात हा करार झालेला आहे. IMP. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक 56वी आवृत्ती. कालावधी 29 ते 23 जानेवारी 2026. ठिकाण IMP दावोस स्वित्झर्लंड. क्लोस्टर स्वित्झर्लंड. थीम स्पिरिट ऑफ डायलॉग. संवादाची भावना. महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रश्न असा येऊ शकतो की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी बैठक आहे ती कुठे आयोजित करण्यात आली होती. दावोस स्वित्झर्लंड. आणि थीम स्पिरिट ऑफ डायलॉग. IMP. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम स्थापना 1971. मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड. संस्थापक क्लॉस श्वाब. WEF द्वारे प्रकाशित अहवाल. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. ग्लोबल रिस्क रिपोर्ट. ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट. दावोस हे स्वित्झर्लंडमधील एक पर्वतीय शहर आहे जिथे ही वार्षिक बैठक होते. SIDBI भारतीय लघु उद्योग विकास बँक. स्थापना 2 एप्रिल 1990. मुख्यालय लखनौ उत्तर प्रदेश. उद्दिष्ट MSME क्षेत्रातील उद्योगांना वित्तपुरवठा करणे, त्यांच्या विकासाला चालना देणे, या क्षेत्रातील इतर संस्थांच्या कामात समन्वय साधणे. ही संस्था रिझर्व्ह बँकेच्या RBI नियमाखाली काम करते. IMP काय IMP भारतीय लघु उद्योग विकास बँक SIDBI. स्थापना 2 एप्रिल 1990. तुतीकोरीन बंदराला प्लॅटिनम रेटिंग. भारतातील पहिले प्रमुख बंदर ठरले. कोणते? तुतीकोरीन. IMP तमिळनाडूतील बंदर आहे हे. नवी दिल्ली येथे इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 येथे नॅशनल पेमेंट कोऑपरेशन ऑफ इंडिया MPCI ने UPI वन वर्ल्ड वॉलेट सेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली. IMP भारतातील पहिले युरोपीय लीगल गेटवे ऑफिस. नवी दिल्ली येथे युरोपियन लीगल गेटवे ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले. IMP भारताच्या वस्तू व्यापार निर्देशकांचे बेस इयर पायाभूत वर्ष 2022-23 ठरवण्यात आली. IMP 2022-23 पायाभूत वर्ष भारताच्या वस्तू व्यापार निर्देशकांचे. IMP फिरती ATM व्हॅन. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी फिरती ATM व्हॅन सुरू केली. IMP त्रिपुरा ग्रामीण बँकेने फिरती ATM व्हॅन सुरू केलेली आहे आणि ग्रामीण आणि दुर्गम भागात बँकिंग सेवा पोहोचणे आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि व्हॅनचे उद्घाटन आगरतळा येथे करण्यात आलेले आहे. तसेच ही एक प्रादेशिक ग्रामीण बँक असून तिची प्रायोजक बँक पंजाब नॅशनल बँक आहे. IMP त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारी फिरती ATM व्हॅन सुरू केली. IMP इन्शुरन्स फॉर ऑल बाय
2047 राजस्थानमधील अलवर हा केंद्र सरकारच्या इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 या मोहिमेअंतर्गत 100% विमा संरक्षण प्राप्त करणारा पहिला देश म्हणजे देशातील पहिला जिल्हा ठरला आहे. इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 ही IRDAIची मुख्य टॅगलाईन आणि विजन आहे. तर राजस्थानमधील अलवर जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे. कशासाठी? विमा संरक्षण प्राप्त करणारा. IMP अलवर जिल्हा. छत्तीसगडमधील धमतरी जिल्हा समर्थ पंचायत पोर्टलद्वारे सर्व ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाईन कर संकलन प्रणाली सुरू करणारा हा देशातील पहिला जिल्हा. संकरा ही पूर्णपणे डिजिटल व्यवहार प्रणाली स्थापित करणारी भारतातील पहिली ग्रामपंचायत बनली आहे. संकरा IMP भारतातील पहिली ग्रामपंचायत डिजिटल व्यवहार करणारी. संकरा IMP. एल साल्वाडोर बिटकॉईनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश. प्रश्न: जगातील पहिला देश कोणता ज्याने बिटकॉईनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारले? तर एल साल्वाडोर हा देश. IMP. आसाममध्ये 8वा वेतन आयोग. केंद्र सरकारच्या धर्तीवर स्वतःचा 8वा वेतन आयोग स्थापन करणारे आसाम हे पहिले राज्य बनले. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली. प्रश्न असा येऊ शकतो की 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली केली? तर रंजना देसाई. आणि आसाम हे पहिले राज्य ठरले जे 8वा वेतन आयोग स्थापन करणार आहे. IMP. कोटक महिंद्रा बँक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी FPI खाती उघडण्याची आणि नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया 100% डिजिटल करणारी भारतातील पहिली बँक ठरली. FPI खाती उघडण्याची आणि नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन डिजिटल पद्धतीने 100% डिजिटल करणारी बँक कोणती आहे? कोटक महिंद्रा बँक. IMP. ॲपल, मायक्रोसॉफ्ट सारख्या टेक कंपन्यांच्या यादीत जाऊन बसणारी वॉलमार्ट ही जगातील पहिलीच विना तंत्रज्ञान रिटेल कंपनी ठरली आहे. IMP. प्रश्न असा येऊ शकतो की जगातील पहिलीच विना तंत्रज्ञान रिटेल कंपनी ठरली जाणारी कंपनी कोणती आहे? तर वॉलमार्ट. IMP. NPCIने भारताच्या पेमेंट इकोसिस्टीमसाठी खास तयार केलेल्या सॉवरेन AI मॉडेलचा विस्तार करण्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी NVIDIA सोबत सहकार्य जाहीर केले आहे. NPCIने पेमेंट इकोसिस्टीमसाठी सॉवरेन AI मॉडेलचा विस्तार करण्यासाठी NVIDIA सोबत सहकार्य जाहीर केले. IMP. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 प्रकाशक संस्था ब्रँड फायनान्स. पहिले 3 देश अमेरिका, चीन, जपान. भारताचा क्रमांक 32वा. जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन्स 2026 प्रकाशक airlineratings.com. जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन इतिहाद एअरवेज संयुक्त अरब अमिराती. इतिहाद एअरवेज संयुक्त अरब अमिराती. आखाती देशांतील एखाद्या कंपनीने हा मान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. IMP.
जागतिक आर्थिक स्थिती आणि संभावना अहवाल 2026. अहवालाचे नाव वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट्स 2026. प्रकाशक संस्था युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स. हा अहवाल जागतिक आणि प्रादेशिक आर्थिक स्थितीचा अहवाल घेतो. प्रकाशक संस्था युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स UNDESA. भारताची पर्सिस्टेंट सिस्टीम्स ही 2026 मधील सर्वात वेगाने वाढणारी IT कंपनी ठरली आहे. निर्यात सजगता निर्देशांक EPI 2024. एक्सपोर्ट प्रिपेरेडनेस इंडेक्स 2024. प्रकाशक संस्था नीती आयोग. हा निर्देशांक केंद्रशासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निर्यातीच्या तयारीचे आणि क्षमतेचे सर्वसमावेशन मूल्यांकन करतो. उद्दिष्ट 2030 पर्यंत $1 ट्रिलियन मूल्याच्या वस्तूंच्या निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करणे आणि विकसित भारत @2047 च्या दृष्टिकोनाला बळकटी देणे. महाराष्ट्राने या निर्देशकांत अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्राचे अव्वल स्थान. निर्देशांक 4 मुख्य आधारस्तंभांवर आधारित आहे. व्यवसाय व्यवस्था 40% वेटेज, निर्यात पायाभूत सुविधा 20% वेटेज, धोरण आणि प्रशासन 20% वेटेज, निर्यात कामगिरी 20% वेटेज. याशिवाय यात 13 उपस्तंभ आणि 70 निर्देशकांचा समावेश आहे. ट्रॅफिक्स इंडेक्स 2025. प्रकाशक संस्था टॉमटॉन नेदरलँड्स. या अहवालानुसार वाहतूक कोंडीच्या बाबतीत भारत जगात 5व्या तर आशियात 2ऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडीची शहरे: बंगळुरू, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता. मुंबई विद्यापीठात रँकिंग प्रणाली. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क स्वीकारणारे भारतातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ ठरलेले आहे. IMP